3 वर्षाचा पगार द्या। त्यावेळेस सहाय्यक कामगार आयुक्त यांनी आम्हाला पत्र दिलं ते 10/11/2025 ला। त्यांनी हे पत्र दिलंय ते बँकेला दिलंय, सेवा विकास कोऑपरेटिव्ह बँकेला दिलेलं आहे। त्या पत्रामध्ये त्यांनी या कर्मचाऱ्यांना काढून टाकलेलं आहे, यासाठी कुठल्याही प्रकारची परवानगी किंवा बँक क्लोजरसाठी कुठल्याही प्रकारची परवानगी, तिथले डिपार्टमेंट बंद करताना कुठल्या प्रकारची परवानगी आपण घेतल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत नाही। त्यामुळे या कर्मचाऱ्यांना आपण पूर्ववत कामावर घ्यावं आणि या कार्यालयाला आपण 14/11/2025 च्या आतमध्ये अहवाल द्यावा असं सांगितलं। डीएन काळे नाव आहे त्यांचं, दादाभाऊ काळे, लिक्विडिटरचं नाव जे आहे ते। तर आता त्यामध्ये 14/11/2025 ला अहवाल सादर करायचा होता। सर्व कर्मचारी घेऊन आम्ही स्वतः लिक्विडिटरकडे, दादाभाऊ काळे यांच्याकडे सर्व कर्मचारी गेलो। मी स्वतः बरोबर गेलो संघटनेचा अध्यक्ष म्हणून। सगळे अधिकार मला दिले कर्मचाऱ्यांनी, त्या अधिकाराचा वापर करून मी त्यांना भेटलो आणि सांगितलं असं असं सरकारची परवानगी तुम्ही न घेतल्यामुळे हे सर्व कर्मचारी कामावर हजर व्हायला आलेत। सर्व महापालिकेचं आपल्या सेवा विकास बँकेचे सर्व व्यवहार चालू करावेत, या कर्मचाऱ्यांना पूर्वत कामावर घ्यावं। ते म्हणले, त्यांनी सांगितलं की मी शासनाला पत्र पाठवून माझा खुलासा कळवतो। जॉईनिंग रिपोर्ट वरती त्यांनी सगळ्यांच्या सह्या केल्या आणि सर्व कर्मचारी हजर व्हायला गेले। त्यांना विनंती केली त्यांनी की थोडं थांबा, मी सरकारकडून आणि माझ्या डिपार्टमेंटकडून माहिती घेऊन आपल्याला योग्य ते निर्णय कळवतो। परत आम्ही सरकारकडे गेलो, सहाय्यक कामगार आयुक्ताकडे, आणि त्यांना रिपोर्ट सादर केलेला आहे। आता एक तर बाब निदर्शनास आलेली आहे की बेकायदेशीर दादासाहेब काळे यांनी, दादाभाऊ काळे म्हणजे डीएन काळे लिक्विडिटर यांनी या कर्मचाऱ्यांना स्वतःच्या सहीनं बेकायदेशीर कामावून काढलेलं आहे। बँक क्लोजरच्या प्रक्रिया ह्याच दादाभाऊ काळे यांनी राबवलेल्या आहेत, हे बेकायदेशीर आहे। आता सरकारला, सहाय्यक कामगार आयुक्तांना आम्ही मागणी केली आहे, हे बेकायदेशीर कृत्य केल्यामुळं एवढ्या लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले, 2 कर्मचारी आयुष्यातून उठलेले आहेत, त्यांचं निधन झालेलं आहे, संसार उद्ध्वस्त झालेत, यांच्यावर आता प्रोसिक्युशन दाखल करा। सहाय्यक कामगार आयुक्त यांनी कमिशनरशी चर्चा केली, या आठवड्यात अहवाल सादर होईल गव्हर्नमेंटला आणि खटले देखील या लिक्विडिटर यांच्यावर, काळे यांच्यावर दाखल होतील आणि बँक पूर्ववत चालू करावी। कारण आम्ही जी आकडेवारी पाहिलेली आहे ती आकडेवारी पाहता वार्षिक उलाढाल ही बँकेची 800 करोडची आहे, कर्ज येणं 400 करोड होतं, 222 करोड हे डिपॉझिट होतं लोकांचं। आता या कर्जातली रक्कम वसूल करून 25 करोड एवढीच रक्कम आता ठेवीदारांची देणं बाकी राहिलेलं आहे। म्हणजे एवढी रक्कम ही वसूल करण्यात आलेली आहे। कर्मचाऱ्यांनी अतिशय प्रामाणिकपणे व्यवस्थित काम चाललेलं केलं आहे, असं असताना या कर्मचाऱ्यांवरती ही कुऱ्हाड कोसळणं हे चुकीचं झालेलं आहे। त्यामुळं आपल्या माध्यमातून मी विनंती करत आहे सरकारला की बेकायदेशीर कृत्य झालेलं आहे, ताबडतोब ही बँक चालू करावी। 3 वर्षाचा मागील बेकायदेशीर रिट्रेंच केल्यामुळं पगार द्यावा आणि पूर्ववत कामावर घेऊन बँक चालू करावी अशी आमची मागणी आहे।